Okay, read the first question. A pipe 17 centimeter long, length of pipe is given 17 centimeter, is closed at one end. Pipe is closed at one end. Yes, and length is 17 centimeter. Which harmonic of the pipe resonates a 1.5 kilohertz source? Frequency is given. Frequency is 1.5 kilohertz, means it is n equal to 1.5 into 10 raised to 3 hertz. Speed of sound is also given, v, it is equal to 340 मीटर पर सेकंड. आता बघा याच्यामध्ये काय केलंय, पाईपचा लेंथ दिलाय मला 17 सेंटीमीटर अँड विच हार्मोनिक मोड ऑफ द पाईप रेझोनेट्स. ओके, म्हणजे 1.5 इंटू 10 रेज टू 3 हर्ट्ज एवढा जर फ्रिक्वेन्सी असेल तर हार्मोनिकचा मोड कोणता असेल, म्हणजे कितवा हार्मोनिक असेल. इन शॉर्ट व्हॉट इज आस्किंग की एवढा जर फ्रिक्वेन्सी असेल, पाईपचा लेंथ एवढा असेल, पाईपचा लेंथ 17 सेंटीमीटर, फ्रिक्वेन्सी 1.5 किलो हर्ट्ज, वेलॉसिटी दिलाय 340, तर त्या केसमध्ये हा कितवा हार्मोनिक मध्ये व्हायब्रेशन याचा होत असेल किंवा कोणता मोड आहे, व्हायब्रेटिंग मोड आपल्याला इकडे फाइंड आउट करायचा. नाउ बघा, ऍक्च्युली व्हॉट इज द रिलेशन फॉर द पाईप क्लोज्ड ॲट वन एंड व्हेन पाईप इज Option क्लोज्ड B. ॲट. ऑप्शन B. okay, we will check. Pipe closed at one end is there. ओके, आता पाईप क्लोज्ड ॲट वन एंडचा फॉर्म्युला काय असतो फ्रिक्वेन्सीचा, एन इक्वल टू व्ही बाय 4L ना. इट इज एन इक्वल टू व्ही बाय 4L. ओके, हा कोणत्या मोडसाठीचा फॉर्म्युला आहे, इट इज फॉर फंडामेंटल मोड. ओके, आपल्याला काय फाइंड करायचंय की कितवा हार्मोनिक आहे हा आपल्याला इकडे फाइंड आउट करायचा. तर याच्यासाठी एक मेथड सांगतो तुम्हाला काय करायचं. एन इक्वल टू व्ही बाय 4L. आपल्याला हार्मोनिकचा नंबर माहिती नाही, आय विल जस्ट राईट हिअर एक्स. ओके, दिस एक्स आय विल से इट ॲज अ हार्मोनिक नंबर. ओके, याला फाइंड आउट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे, कोणत्याही मेथडने करू शकता. सो एन इक्वल टू एक्स व्ही बाय 4L. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन हिअर, आय हॅव टू फाइंड आउट एक्स. n 4L divided by v. N is how much, 1.5 into 10 raised to 3. 4 is 4. L is 17 into 10 raised to minus 2. And velocity is 340. Just simplify it. 1, here it is 2, 20. Then it will become, it is divisible by 5, na? So it is 0.3. Here it is 4. This 4 again cancel. Then it is 0.3 into 10 raised to 1. So it is 3. म्हणजे कितवा हार्मोनिक हा, थर्ड हार्मोनिक. ऑप्शन बी इज करेक्ट. रिमेंबर हिअर. बघा या टाईपचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड जर असेल, देन यूज एन इक्वल टू एक्स व्ही डिवायडेड बाय 4L. ओके, आणि ओपन पाईप जर असेल बोथ एंडला, तर एन इक्वल टू एक्स व्ही बाय 2L. दिस एक्स अँड दिस एक्स, इट इज नथिंग बट हार्मोनिक नंबर. इकडे एक्स म्हणजे काय असतं, हार्मोनिकचा नंबर. टेक द स्क्रीनशॉट. Read the next question. A resonating air column shows resonance with a tuning fork of frequency. Frequency दिलाय tuning forkचा
At column length of column is given L 33.4 centimeter, and one more length is given. Yes, so it is L2. I will send this one as L1. The speed of sound in air is, speed of sound काढायचं आहे बघा. L1 दिलाय, L2 दिलाय आणि N दिलाय. ओके, दिस इज द गिवन डेटा. देन आय हॅव टू फाइंड आउट V. फॉर्म्युला सांगता येईल? पाचवा प्रॉब्लेम असेल या टाईपचा हा. येस, L1 L2 इज गिवन, N इज गिवन, V फाइंड करायचं आहे. रेझोनन्स वर्ड आलाय, रेझोनेटिंग एअर कॉलम म्हणतोय तो. V इक्वल टू 2N L2 minus L1. V equal to 2N L2 minus N1. Now V equal to 2 into 256. L2 is given 101.8 minus L1 is given 33.4. Okay, now just simplify it. I think it is 512 na? 512. Make this subtraction. किती येत आहे? 68.4. 68.4. Make the multiplication, or you can go by approximation also. Option D. ऑप्शन डी इज करेक्ट. 350. ऍक्च्युली हे आपण इकडे काय केलं, सेंटीमीटर मध्ये घेतलं. हा जो व्हॅल्यू आहे ना, हा सेंटीमीटर मध्ये, लास्टला तुम्हाला याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आय थिंक हा मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केला तर हा किती येणार, 3500 सेंटीमीटर पर सेकंद येईल. अँड फायनली इट विल बिकम 350 मीटर पर सेकंद. इकडे त्याने जर एंड करेक्शन विचारलं तर E इक्वल टू L2 मायनस 3L1 डिवायडेड बाय 2. एंड करेक्शन पण काढता येतं इकडे. L2 इज गिवन 101.8 minus 3 into L1, it is 33.4 divided by 2. एंड करेक्शन पण इकडे फाइंड आउट आपण करू शकतो. दोन्ही पद्धतीने हा क्वेश्चन विचारला जातो. टेक द स्क्रीनशॉट. या टाईपचे भरपूर प्रॉब्लेम्स बघितलेत आपण, ते यायला पाहिजे तुम्हाला. रीड द नेक्स्ट. In stationary waves, nodes are the points where there is read the options. Yes, I will draw one diagram here. I will form here some stationary wave. These are the loops. Okay, now these are antinodes, these are nodes. Option B. केशव कैमरा बंद कर बेटा.
Okay, now in stationary waves nodes are the points where there is. Now nodes ला कसं असतं बघा, नोड्सला इथं काय चेक करायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट आणि प्रेशर. ओके, नाव नोड मिनिमम डिस्प्लेसमेंट, येस नोड वरती डिस्प्लेसमेंट कसं असतं, मिनिमम असतं. इन स्टेशनरी वेव्स नोड्स आर द पॉइंट वेअर देअर इज मिनिमम डिस्प्लेसमेंट. आता बघा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट नोडला नसतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठं असतं, अँटी नोडला. अँटी नोडला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं. ओके, नाव सो ऑप्शन सी अँड ऑप्शन डी आर नॉट करेक्ट. ओके, नोड इज द पॉइंट वेअर डिस्प्लेसमेंट इज मिनिमम. मग राहिला कोण, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. नाव आता बघा नोड हा जो पॉइंट असतो, हे जे नोडचे पॉइंट आहेत, इकडे डिस्प्लेसमेंट मिनिमम असतं, इथे पण डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे ऑप्शन ए मध्ये आणि बी मध्ये पण मिनिमम डिस्प्लेसमेंट. नाव व्हॉट अबाउट द प्रेशर, मिनिमम प्रेशर अँड मॅक्झिमम प्रेशर. बघा नोड वरती प्रेशर कसं असतो, मॅक्झिमम प्रेशर असतं, आणि अँटी नोड वरती प्रेशर कसं असतं, मिनिमम प्रेशर असतं. बघा नोड वरती मॅक्झिमम प्रेशर काय असतं, कारण याचा डिस्प्लेसमेंट नाही झाला, इथे प्रेशर तसाच आहे, देर इज नो डिस्प्लेसमेंट, म्हणून इथला प्रेशर ॲज इट इज आहे. अँटी नोडवरती प्रेशर मिनिमम का असतं, कारण अँटी नोड पण याच्यासोबत होता इकडे, पण त्याचा डिस्प्लेसमेंट झाला, डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे प्रेशर कसा झाला, मिनिमम झाला. ओके, अँटी नोड हा रिलॅक्स झाला आहे, म्हणून त्याचं प्रेशर कसं असतं, मिनिमम असतं, आणि नोडचं प्रेशर कसं असतं, मॅक्झिमम असतं. सो मिनिमम डिस्प्लेसमेंट अँड मॅक्झिमम प्रेशर, ऑप्शन बी इज करेक्ट. Take the screenshot. ऑप्शन तीनच ऑप्शन दाखवले होते क्वेश्चन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. येस, रीड द ऑप्शन्स. याच्यामधलं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला फाइंड करायचं. ऑप्शन बी. ऑप्शन बी, distance between any two consecutive antinodes or nodes is lambda by 4. बघा distance between any two consecutive antinodes or nodes म्हणजे बघा तो काय म्हणतोय, नोड आणि नोड, अँटीनोड आणि अँटीनोड मध्ये डिस्टन्स किती आहे म्हणतो, लॅमडा बाय 4. बट इट इज नॉट करेक्ट, ते किती असतं, लॅमडा बाय 2 असतं, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट नाही आहे. गो फॉर द ऑप्शन बी, द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजस्टंट अँटीनोड इज लॅमडा बाय 4. नोड आणि अँटीनोड किंवा अँटीनोड आणि नोड मध्ये जे डिस्टन्स असतं, इट इज हाऊ मच, इट इज ऑलवेज लॅमडा बाय 4. ओके, नाव ऑप्शन सी बघूयात आपण. इन द ओपन एंड इज अन अँटीनोड. ओपन एंडला अँटीनोड असतं असं तो म्हणतोय. सॉरी, इन द ओपन एंड इज अन नोड. इफ दिस इज द केस ऑफ द पाईप, नाव ओपन एंडला काय असेल, इफ दिस इज द लूप, दिस इज द ओपन एंड. अँटीनोड. येस, ओपन एंडला एक्झॅक्टली अँटीनोड असतं आणि क्लोज एंडला काय असतं, नोड असतं. ओके, सो ओपन एंडला काय असतं, अँटी नोड असतं, पण तो काय म्हणतो, नोड असतं. सो ऑप्शन सी इज ऑल्सो रॉंग. सो ऑप्शन बी इज करेक्ट. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन. ऍक्च्युली हे जे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो ना, याचा शीट तुम्हाला दिलेला आहे. 11th मध्ये आपण साऊंड वेव्ह चॅप्टर बघितलं होतं, तेव्हाच हा शीट मी तुम्हाला दिलाय पूर्ण. आणि मी इथे डायरेक्टली क्वेश्चन नंबर 50 पासून याच्यामुळे चालू केलं, कारण साऊंड वेव्हचे क्वेश्चन आपण ऑलरेडी ते 11th मध्ये सॉल्व्ह करून घेतलेला आहे. त्याच्यामधला स्टेशनरी वेव्हचा हा पार्ट आपला राहिलेला होता. रीड द क्वेश्चन.
in an organ pipe of length L open at both ends, means pipe is open at both ends, the fundamental mode has a frequency. Yes, फंडामेंटल मोडचा फ्रिक्वेन्सी त्याने फक्त फाइंड करायचा आहे. पाईप ओपन ॲट बोथ एंड्स आहात. फंडामेंटल ओपन पाईपसाठी काय असतं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला n इक्वल टू व्ही बाय 2L. ओके, आता बघा व्ही बाय 2L किती वेळेस ऑप्शन बघा, व्ही बाय 2L फक्त एका वेळेस व्ही बाय 2L नाही आहे, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट नाही आहे. ओके, इट इज ओपन ॲट बोथ द एंड्स. अजून काय सांगतोय तो, इथे पण व्ही बाय 2L, इकडे पण व्ही बाय 2L, इकडे पण व्ही बाय 2L. अजून काय म्हणतोय, only odd harmonics are present, only even harmonics are present, all harmonics are present. ही पाईप इज ओपन ॲट बोथ एंड, त्याच्या फ्रिक्वेन्सीज कशा असतात n, 2n, 3n, 4n, 5n, 6n. So harmonic numbers are 1, 2, 3, 4, 5, 6. Yes, even 2, 4, 6 as well as 1, 3, 5 odd, even पण प्रेझेंट आहेत प्लस ऑड पण प्रेझेंट आहे. So I can say all harmonics are present. So option C is correct na, V by 2L and all harmonics are present. Option C is correct. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन वाचायचं सगळ्यांनी. A stretched wire emits a fundamental node. Frequency is given here 256. Okay. Keeping the stretching force constant and reducing the length of wire by 10 centimeter. वायरचा लेंथ 10 सेंटीमीटरनं चेंज केलाय. म्हणजे अगोदरचा जर L असेल किंवा अगोदरचा जर L1 असेल, then L2 will be L1 minus 10. The frequency becomes 320. म्हणजे पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी आहे 256 आणि दुसऱ्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी आहे 320. ओरिजिनल लेंथ ऑफ वायर इज, वायरचा ओरिजिनल लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं. आता बघा याच्यामध्ये कोणते पॅरामीटर चेंज झालेत, फक्त लेंथ हा पॅरामीटर इकडे चेंज झालेला आहे. तर लगेच तुम्हाला इकडे फॉर्म्युला कळला पाहिजे. इट इज रिलेटेड विथ लॉ ऑफ लेंथ. व्हॉट इज अवर फॉर्म्युला, n इक्वल टू 1 बाय 2L अंडर रूट T बाय M. ओके, बघा इकडे वायर काही चेंज नाही झालेला आहे, म्हणजे आणि तो काय म्हणतोय स्ट्रेचिंग फोर्स कॉन्स्टंट. ओके, इकडे जो फोर्स लागलाय तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे इकडे चेंज झालेले पॅरामीटर्स आहेत n आणि L. ओके, and this T and M is equal to constant. Okay, now n is inversely proportional to L ना, n हा L सोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, तर L1 आपल्याला इकडे फाइंड आउट करायचं आहे. सो L1 साठी जर मी रिलेशन बनवला, L1 बाय L2 इक्वल टू N2 बाय N1. N is inversely proportional to L. Option B. Now just put the values. All the values are given, all the parameters are mentioned. L1 equal to N2 by N1 into L2. N2 is how much? 320. N1 is how much? 256. L2. Now this L2 is what? It is L1 minus 10. Okay. Now just simplify it. कोणता ऑप्शन येतोय? B. Yes, option B is correct. सिम्प्लिफाय करायला बघा, दोन्ही साईडला L1 L1 आहे, म्हणजे एकच अननोन आहे याच्यामध्ये, फक्त याला सिम्प्लिफाय करायचं. 320 डिवायडेड बाय 256 इंटू L1 मायनस 10. सगळ्यांनी ट्राय करायचं याला.
येत आहे का सगळ्यांचं? 320 डिवायडेड बाय 256 इट इज डिव्हिजिबल बाय, वेगवेगळ्या मेथडनं करू शकता याला. आय थिंक इट इज डिव्हिजिबल बाय 16 ऑल्सो ना. 16. येस, इट इज 20. 20 divided by 16 येईल हा. ओके, then it is 10 by 8 again, 5. 5 by 4 again. 5 by Yes, so this can I write like this? 4L1 equal to 5L1 minus 50. 5 ने इकडे मल्टिप्लाय केला, 5L1 minus 50. So it is 4L1 minus 5L1 equal to minus 50. So L1 equal to 50 सेंटीमीटर. ऑप्शन बी इज करेक्ट. तुम्ही कोणत्या मेथडने याला कॅल्क्युलेट करू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने बेटर वाटतं. Read the next. A tuning fork of frequency of tuning fork is given, resonates with a tube closed at one end, means it is related with pipe closed at one end, and length of the pipe is given and diameter is also given. So diameter of pipe is 5 centimeter and length of the pipe is 1.8 centimeter. With a tube closed at one end of length 1.8 centimeter and diameter 5 centimeter. म्हणजे ट्यूबच्या बद्दल पॅरामीटर्स बघा कसे दिले. डायमीटर खूप मोठा दिलाय, लेंथ खूप कंपॅरेटिव्हली छोटा दिलाय. इन द फंडामेंटल मोड, येस दिस इज द रिझन, फंडामेंटल मोड मध्ये आहे तो. आता बघा फंडामेंटल मोड मध्ये म्हणजे किती लूप्स तयार होतील? ओनली हाफ लूप विल गेट फॉर्म. आणि याचा लेंथ किती येणार मग? इकडे तयार झाला असेल हा नोड आणि इकडे एक अँटी नोड, याच्यामध्ये एक नोड आणि एक अँटी नोड असेल, म्हणजे हा लेंथ इज लॅमडा बाय 4 ना. हा लेंथ किती झालाय? लॅमडा बाय 4. आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इकडे फाइंड आउट करायचे. ओके, बघा याचा लेंथ आपल्याकडे आहे, डायमीटर आहे, आणि इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, व्ही इक्वल टू किंवा व्ही इक्वल टू एन लॅमडा. सो it is not equal to v equal to n by lambda, nahi, v equal to n lambda. So v equal to n lambda. Now lambda is not known, so L equal to lambda by 4 and L equal to 1.8. So this lambda is 1.8 into 4. Okay, so v kiti येणार? N is given 440. Lambda is how much? It is 1.8 into 4. It is in terms of centimeter na, just convert it in terms of meter. Make this multiplication, v equal to n lambda. This is what n and this is what lambda. Multiplication करा, किती येतं बघा. Yes, मॅच होतं का आन्सर? नाही सर, 3168 येते त्याचं मल्टिप्लिकेशन इंटू 10⁻². एक काम करूयात ना मग याच्यामध्ये, अजून एक आपल्याला जे ऑप्शन आहे, आन्सर जर मॅच होत नसेल ना,
तर एंड करेक्शन आपल्याला इकडे कन्सिडर करावं लागू शकतो, कारण डायमीटर दिलेला आहे, बरोबर. म्हणजे हा एल जो आहे ना, हा एल कसा येईल? आय कॅन राईट लाईक एल प्लस ई इक्वल टू लॅमडा बाय 4 इक्वल टू 1.8. ओके. आता बघा, हा लेंथ ऑफ पाईप जो आहे एल प्लस ई लिहावं लागेल ना मला. हा एंड करेक्शन जर मी कन्सिडर केलं तर कसं लिहावं लागेल? एल प्लस ई इक्वल टू लॅमडा बाय 4. नाव लॅमडा कसा येईल मग? लॅमडा इक्वल टू 4 इंटू एल प्लस ई. 4 into L is how much? 1.8 plus E is how much? 0.3D. So this lambda equal to 4 into 1.8 plus 0.3 into 5. So finally this lambda is how much? Lambda equal to this 4 into 1.8 plus 1.5. आता क्रॉस चेक करा एकदा. So this lambda is 4 into 3.3. $13.2 centimeter lambda आलाय. So just cross check in this format. 440 into lambda is 13.2 into 10 raised to minus 2 घ्यावं लागेल आपल्याला इकडे. क्रॉस चेक करा आता वापस एकदा. फाईव्ह एट झिरो एट इंटू टेन रेज टू मायनस टू येतं सर ते मल्टिप्लिकेशन. किती येत आहे? 5808 इंटू 10 रेज टू मायनस 2. 5808. ऍक्च्युली इकडे ना मला थोडासा गिवन डेटावरती डाऊट येत आहे. कारण बघा, त्याने पाईपचा डायमीटर किती दिलाय? पाईपचा डायमीटर त्याने 5 सेंटीमीटर दिलाय, बरोबर. आणि पाईपचा लेंथ किती छोटा दिलाय? 1.8 सेंटीमीटर दिलाय. सो इट इज क्वाईट डाऊटफुल. इथे काहीतरी डेटामध्ये एखाद्या वेळेस फॉल्ट असू शकतो. पण जे काय असेल, आपण जे कॅल्क्युलेशन केलंय ना, त्याच्यानुसार किती आन्सर येत आहे? आता हे जे कॅल्क्युलेशन केलंय त्याच्यानुसार व्ही किती येत आहे? 440 इंटू 13.2 इंटू 10 रेज टू मायनस 2. याचं कॅल्क्युलेशन किती येतं? 5808 इंटू 10 रेज टू मायनस 2. 5808 म्हणजे 58.08 ना, 0. हो. मीटर पर सेकंड. Okay, we will conclude with this particular answer. This given data may be faulty. Okay, हा एखाद्या वेळेस डायमीटर, एखाद्या वेळेस हा 0.5 वगैरे असू शकता इकडे. त्याच्यामुळे हा आन्सर इकडे मॅच होत नाही. सर त्याचं ऑप्शन बी होतं का तिथं? नाही, याचा आन्सर नाही दिलेला बेटा. 0.5 घेतलं तर मग येतो ऑप्शन बी. कारण कसं बघ बेटा, लेंथ जो आहे ना, हा जो लेंथ आहे खूप छोटा आहे आणि डायमीटर 5 सेंटीमीटर दिलाय त्याने. म्हणजे हा जो डायमीटर आहे, हा डायमीटर आय थिंक 0.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. म्हणजे डायमीटर छोटा असेल आणि लेंथ हा मोठा असेल. मग तुम्ही जर डायमीटर 0.5 घेतलं तर ऑप्शन कोणता मॅच होत आहे? सेकंड बी. ऑप्शन बी मॅच होते का? चालेल, मग त्याला 0.5 सेंटीमीटर कन्सिडर करून तुम्ही सॉल्व्ह करा, काय प्रॉब्लेम नाही. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. या पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आणि प्रॉपर गिवन डेटा जर असेल तर या पद्धतीने तुमचा आन्सर लगेच येऊन जाणार. नेक्स्ट वन. A pulse of wave
train travels along a stretched string and reaches the fixed end of the string, it will be reflected back. स्पेलिंग चुकलेलं असेल इकडे. रिफ्लेक्टेड बॅक विथ, म्हणजे बघा काय म्हणतो तो, एक वेव्ह तयार केला आपण अशा पद्धतीने. ओके, आणि हा रिजिड सपोर्ट पासून रिफ्लेक्ट झाला. stretched string and reaches the fixed end of the string, it will reflected back with. अशा पद्धतीने आपण याला जर्क केला आणि इकडे एक वेव्ह आपण तयार केला. हा या डिरेक्शन मध्ये मूव्ह झालाय. रिजिड सपोर्ट पासून तो रिफ्लेक्ट होऊन येतोय, तर त्याचा फेज कितीने चेंज होणार? अ फेज चेंज ऑफ 180 with velocity reverse, the same phase as incident pulse with no reversal of the velocity. A phase change of 180 degree with the reversal of velocity. The same phase as the incident pulse but with the velocity reverse. कोणता ऑप्शन करेक्ट वाटतोय? येस, बघा जेव्हा एखादा वेव्ह रिजिड सपोर्ट वरती जातो या दिशेने वेव्ह गेलाय, ठीक आहे. आता वापस येताना तो या दिशेने येतोय. वापस येताना मीन्स देयर इज अ चेंज इन द फेज बाय 180 डिग्री. इकडे फेज चेंज कितीचा असतो? 180 डिग्री. आणि वेलोसिटी पण रिव्हर्स झाला. वेलोसिटी इज वेक्टर क्वांटिटी. वेलोसिटी या डिरेक्शन न होता वेलोसिटी आता या डिरेक्शन आहे. सो a phase change of 180 degree with velocity reversed. Take the screenshot. Read the question. एक डायग्राम दिलाय. याच्यामध्ये नोड्स आणि अँटी नोड्स किती तयार झाल्यात हे सांगायचं. 1 2 3 4 5. 5 अँटी नोड्स आर देयर. सो ऑप्शन बी. 5 अँटी नोड्स ना. आणि नोड्स बघा 1, नोड्स मोजायची पण गरज नाही. 2 3 4 5 6. सो 6 nodes and 5 anti-nodes. Option B is correct. Read the question. The fundamental node produced by a closed organ pipe is of frequency nu. The fundamental node produced by an open organ pipe of same length will be the frequency. बघा दोन पाईप त्याने मेन्शन केले. क्लोज्ड पाईप म्हणतोय तो, त्याचा फ्रिक्वेन्सी त्याने सांगितलाय न्यू. फंडामेंटल नोड प्रोड्यूस्ड बाय एन ओपन ऑर्गन पाईप. दिस इज द ओपन ऑर्गन पाईप ऑफ सेम लेंथ. ऑप्शन ए. दोघांचा लेंथ सेम आहे. ओके, विल बी ऑफ फ्रिक्वेन्सी. केशव तुझा कॅमेरा बंद ठेव बेटा. तर इकडला फ्रिक्वेन्सी मला फाइंड आउट करायचा आहे न्यू डॅश. ओके, आता हा जो फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा तो न्यू आणि न्यू डॅश म्हटला आहे इकडे फ्रिक्वेन्सीला, ठीक आहे. सो दिस न्यू इक्वल टू व्ही बाय 4L and here nu dash equal to it is V by 2L. ओके, आता न्यू आणि न्यू डॅश मधलं रिलेशन आपल्याला इकडे फाइंड आउट करायचं आहे. आता बघा त्याने काय केलं याच्यामध्ये, ऍक्च्युली दोघांचं रिलेशन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला दोघांना डिवाइड करावं लागेल. सो दिस न्यू बाय न्यू डॅश इक्वल टू V बाय 4L डिवायडेड बाय V बाय 2L. वरती मी त्याला पाठवलं तो उलटा होणार. V cancel, L cancel, so it is 1 by 2.
हा रिलेशन किती आला 1/2. सो दिस न्यू डॅश इक्वल टू न्यू डॅश इकडे पाठवला इट इज 2. इट इज ट्वाइस येणार ना रे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नंतरचा फ्रिक्वेन्सी अगोदरच्या फ्रिक्वेन्सीचा कसा असेल. लेंथ इज सेम. Take the screenshot. Two pipes are each 50 centimeter in length. One of them is closed at one end while other is open at both ends. म्हणजे दोन पाईप्स आहेत आपल्याकडे 50 सेंटीमीटर वाले. याचा लेंथ आहे 50 सेंटीमीटर आणि याचा पण लेंथ आहे 50 सेंटीमीटर. ओके. The speed of sound in air, speed is given 340 meter per second. The frequency at which both the pipes can resonate is, म्हणजे असा कोणता फ्रिक्वेन्सी आहे त्याला क्लोज आणि ओपन असे दोघंही पाईप्स रेझोनेट होतील. येस, इज इट पॉसिबल. बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर बघितल्या दोघांच्या तर क्लोजचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतं V/4L आणि ओपनचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतं V/2L. दिस इज फॉर क्लोज अँड दिस इज फॉर ओपन. आता याच्या पुढच्या जर फ्रिक्वेन्सीज बघितल्या आपण तर कशा असतात. N हा फंडामेंटल झाला म्हणजे दोघांचे फंडामेंटल वेगळे. याचा फंडामेंटलला मी म्हटलं वापस N. दोघांचे फंडामेंटल तर क्लिअर कट दिसते मला वेगळे वेगळे आहेत. ओके. याचा फंडामेंटल कसा आहे V/4L आणि याचा फंडामेंटल कसा आहे V/2L. म्हणजे दोघांचे फंडामेंटल मॅच नाही होत, वेगवेगळे आहेत. आता याच्यानंतर याच्या फ्रिक्वेन्सी काय असतात 2N सॉरी इट इज 3N या केससाठी 5N 7N 9N आणि याच्या कशा असतात 2N 3N 4N 5N 6N म्हणजे इवन ॲज वेल ॲज ऑड इकडे प्रेझेंट असतात. आता बघा याचा जेव्हा 3N येणार 3N Nच्या 3 टाइम्स येणार तर इकडे पण 3N आहे पण या फ्रिक्वेन्सी कधीच मॅच होऊ शकत नाही कारण यांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या आहे आणि नंतर कशा फ्रिक्वेन्सी आहेत या मल्टिपलमध्ये आहेत. म्हणजे दोघंही पाईप एकाच फ्रिक्वेन्सीला रेझोनेट होतील असं कधीच होणार नाही. 680 असू द्या 510 असू द्या 85 असू द्या असं कधीही होणार नाही की दोघंही पाईप एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला रेझोनेट झाले. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नन ऑफ दीज. म्हणजे सेम फ्रिक्वेन्सीला ओपन आणि क्लोज पाईप हे कधीही रेझोनेट होऊ शकत नाही. आता सेम क्वेश्चन बघितला आपण. हा थोडासा रिपीट झाल्यासारखं वाटतं मला. इन केस ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह द रिफ्लेक्शन ॲट अ रिजिड बाउंड्री विल टेक प्लेस विथ द फेज चेंज ऑफ 180 डिग्री ना. पाय रेडियन. सो इट इज 180 डिग्री. म्हणजे बघा जर माझ्याकडे असा एक रिजिड बाउंड्री असेल आणि इकडनं जर वेव्ह गेला अशा पद्धतीने तर तो रिफ्लेक्ट होताना बघा अशा पद्धतीने वापस येतो ना. देयर इज चेंज ऑफ द फेज बाय 180 डिग्री मीन्स इट इज पाय रेडियन. ऑप्शन डी इज करेक्ट. मागचा प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्यायचा राहिला. हे बेटा ओके सर. One of the mode of resonance in tube containing water at one end has been shown. The tube in the present case is in
कोणत्या मोड मध्ये आहे, म्हणजे कोणता हार्मोनिक विचारले त्याने. बघा हा जो ट्यूब आहे ना ऍक्च्युली हा रेझोनन्स ट्यूब आहे. आणि रेझोनन्स ट्यूब मध्ये आपण बघितलं होतं की रेझोनन्स ट्यूब हा ओपन ॲट बोथ एंड्स असतो. इट इज ॲक्च्युली ओपन ॲट बोथ एंड्स, पण याच्यामध्ये त्याला आपण पाण्यामध्ये बुडवलेलं असतं, म्हणून तो काय होतो, इट बिहेव्स लाईक अ क्लोज्ड ॲट वन एंड. ॲक्च्युली इट इज पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. ओके, आता पाईप क्लोज ॲट वन एंड जर असेल तर त्याचा फंडामेंटल मोड कसा तयार होतो. पाईप क्लोज्ड ॲट वन एंडचा फंडामेंटल मोड म्हणजे तिकडे फक्त हाफ लूप तयार होतो. ओके, म्हणजे हा झाला फंडामेंटल मोड. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक मोड जसा वाढत जातो तसे लूप्स तुम्ही ऍड करत जायचे. ओके, आता याच्या फ्रिक्वेन्सी कशा असतात, एन, 3n, 5n, 7n, 9n, 11n अँड ऑनवर्ड्स. फंडामेंटल मोड मध्ये किती लूप, हाफ लूप. ओके एक ओके, म्हणजे इथे झाला हाफ लूप. मग नेक्स्ट मोड मध्ये याच्याकडे 2n नसतं ना, याच्याकडे 2n नसणार आहे, याच्याकडे डायरेक्टली 3n असणार. ओके, आता बघा मग पुढच्या मोड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक लूप ऍड करायचा म्हणून, म्हणजे हा हाफ लूप आणि याच्यासोबत एक लूप, म्हणजे हा पुढचा मोड झाला, म्हणजे हा 3n झाला, हायलाइटेड पार्ट. अजून पुढचा मोड म्हणजे एक लूप तुम्हाला ऍड करावा लागेल, म्हणजे तो 5n झाला. अजून पुढचा मोड म्हणजे अजून एक लूप ऍड करावा लागेल, म्हणजे 7n झाला. सो इट इज 7n. 7n मीन्स 7th हार्मोनिक. आणि ओव्हरटोन किती असेल हा, 0, फर्स्ट, सेकंड, थर्ड ओव्हरटोन किंवा 7th हार्मोनिक. या मोडला मला 7th हार्मोनिक म्हणता येतं किंवा थर्ड ओव्हरटोन पण मी याला म्हणू शकतो. रीड द नेक्स्ट वन. या टाइपचे 2-3 प्रॉब्लेम्स बघितलेत आपण ऑलरेडी. There are 26 tuning forks arranged in decreasing order of their frequencies. Each tuning fork gives 3 beats with the next. The first one is octave of the last. Octave means 8 the first one is octave of the last. किती ट्युनिंग फोर्क्स आहेत, 26 ना. ऑक्टेव मीन्स ट्वाइस. हा, ट्युनिंग फोर्कच्या लँग्वेज मध्ये ऑक्टेव मीन्स ट्वाइस असतं. म्हणजे पहिल्याचा जो फ्रिक्वेन्सी आहे तो कसा आहे, लास्ट वाल्याच्या ट्वाइस आहे. The first one is octave of the last. Then what is the frequency of the 18th tuning fork? 18व्या नंबरच्या ट्युनिंग फोर्कचा फ्रिक्वेन्सी हा किती असेल. बघा एक शॉर्टकट मेथड मी तुम्हाला याचा शिकवला होता, आठवतं का फॉर्म्युला. बघा 26 ट्युनिंग फोर्क्स आहेत. पहिल्याचा फ्रिक्वेन्सी N1, दुसऱ्याचा N2, तिसऱ्याचा N3 अप टू N26. डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीज मध्ये त्यांना मी अरेंज केलाय. म्हणजे काय बघा, N2 मायनस N1 डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज, म्हणजे N1 मायनस N2 घ्यावं लागेल. N1 मायनस N2 इज 3, N2 मायनस N3 इज अगेन 3, N3 मायनस N4 इज अगेन 3. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे अगोदरचा फ्रिक्वेन्सी कसा असेल, मोठा असेल. पहिला फ्रिक्वेन्सी कसा असेल, हायेस्ट. आणि लास्ट वाला फ्रिक्वेन्सी स्मॉलेस्ट असेल ना. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांना अरेंज केलेला आहे. आता बघा मी तुम्हाला जो शॉर्टकट सांगितलं त्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही याला. नाव दिस N1 इज N2 चा व्हॅल्यू काय येणार इकडे, N2 या रिलेशन वरून जर तुम्ही बघितलं तर N2 काय येणार, दिस N2 इक्वल टू N1 मायनस 3 ना. म्हणजे हा रिलेशन कसा मॉडिफाय होणार, N2 मायनस N3. आता बघा इकडनं मी N3 चा व्हॅल्यू फाइंड करू शकतो, N4 चा व्हॅल्यू फाइंड करू शकतो आणि अकॉर्डिंगली मला N18 पर्यंत जावं लागेल. ओके, N2 is N1 minus 3. N3 कसा येणार,
n3 is n2 minus 3. n4 कसा येणार n3 मायनस 3. आता याच्यामध्ये एक पॅटर्न तयार होतोय बघा. याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर एक पॅटर्न तयार होतो याच्यामध्ये. n3 कसा आहे n2 बघा. n3 is what n2 minus 3 ना, but n2 is what n1 minus 3 means it is n1 minus 6. okay. n4 कसा येतोय n3 minus 3, but n3 is what n1 minus 6 minus 3 means it is how much n1 minus 9. आता याच्यामध्ये जो तुम्ही एक व्यवस्थित पॅटर्न जर बघितला ना, n2 साठी पण करूयात तसं. n2 साठी काय येणार n1 minus 3. आता यात 3 सिरीज बघा तुम्ही n2 n3 आणि n1. n2 n3 आणि n4 बघा. ओके. n1 कसा आहे n1 is n2 plus 3. n1 is n2 plus 3. Now there is one logic here. बघा इथे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. मी म्हणजे ऍक्च्युली हे तुम्हाला प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. मी लॉजिक बनवून देतो तुम्हाला इकडे काय होतं याच्यामध्ये. कॅन आय से दिस n x equal to n1 minus 1 into 3. This n or I can say it as a n2. Here I can say it as a n3 equal to n1 minus 2 into 3. n4 कडे बघा n4 equal to n1 minus 3 into 3. आता याच्यामध्ये एक पॅटर्न तुम्हाला कळत असेल की हा जो मल्टिप्लिकेशन मधला व्हॅल्यू आहे हा ट्युनिंग फोर्कच्या नंबरपेक्षा 1 न कमी येतोय. इथं n2 म्हणजे सेकंड ट्युनिंग फोर्क, इकडे किती आलं 1. इथं n3 म्हणजे थर्ड ट्युनिंग फोर्क, इथं किती आलं 4. इथं n4 म्हणजे फोर्थ ट्युनिंग फोर्क, म्हणजे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये किती आलं 3. आणि इथं प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये 3 आहे. हा म्हणजे 18 नंबरच्या ट्युनिंग फोर्क साठी कसं येणार n18 इक्वल टू n1 मायनस ट्युनिंग फोर्कच्या नंबर पेक्षा 1 ना हा इथला नंबर कमी येतोय बघा. म्हणजे इथं किती येणार 17 into 3 येणार. कळतंय का. ओके. या मेथडनं तुम्ही करू शकता याला. किंवा मी अगोदर जो लॉजिक सांगितलं होतं तुम्हाला आठवतं का क्लासमध्ये आपण 2 प्रॉब्लेम्स घेतले होते. नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क्स मोजायचे 26. ओके. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट करायचं आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं. या मेथडनं करू शकता किंवा त्या मेथडनं सुद्धा तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. आता याच्यामध्ये काय सांगितलं त्याने n1 इक्वल टू 2 इंटू n26. आता लास्ट वाल्यासाठी कसं येणार आहे n26 इक्वल टू n1 मायनस 25 into 3 ना. So it will become n26 equal to n1 minus 75. But n1 is n26 equal to n1 is 2 into n26 na. 2 into n26 minus 75. So it will become n26 किती येणार 75 येणार. n26 किती आला 75. n26 75 मग n1 कसा n1 is 150 ना. n1 is 150. मग n18 कसं येणार n18 equal to n1 means 150 minus 17 into 3 51. 150 minus 51 किती येतं. That is the final answer. Option B should be correct 99. स्क्रीनशॉट घ्यायचं. आता बघा हा मी तुम्हाला दुसरा मेथड सांगितला आणि क्लासमध्ये वेगळा मेथड सांगितलेला आहे. कोणत्याही मेथडनं करू शकता तुम्ही.
नेक्स्ट, टेक दिस प्रॉब्लेम ॲज अ होमवर्क. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका सगळ्यांनी. सिक्स्टी फोर. ठीक आहे, बाकीचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करून देतो. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.